हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनेल माइल्स विथ अभिजा. आम्ही आहोत ऋतुजा अँड अभिजित. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आपण सुरू करतोय आपला थायलंड ट्रिपचा प्रवास. आमच्या सोबत असणार आहेत आमचे आणखी दोन फ्रेंड्स, ते म्हणजे आरती अँड शुभम. पुण्याहून मुंबई आणि तिथून फुकेटपर्यंतचा पूर्ण प्रवास आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला ट्रॅव्हल व्लॉग्स आवडत असतील तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी आम्ही कॅब बुक केली होती. लगेज कॅबमध्ये ठेवून आम्ही लोहगावला निघालो, जिथे आम्हाला आरतीला पिक करायचे होते. आरतीला पिक केल्यानंतर आता आम्ही जात आहोत शुभमला पिक करण्यासाठी. शुभमला सुट्टी भेटली नव्हती, बट लकीली ऑफिस ऑन द वे असल्यामुळेच तिथूनच त्याला पिक केले. ऑफिस आणि ट्रिप सगळं काही मॅनेज करावं लागतं नाही का. ट्रॅव्हलमध्ये ग्रुप असेल तर मजा अजूनच वाटते. सो फायनली आता आपला प्रवास सुरू झाला आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरचा प्रवास खरंच खूप भन्नाट असतो. सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही लोणाळा साईडला निघालो. डोंगर, रस्ते आणि हा गोल्डन लाईट एकदमच सिनेमॅटिक वाटतं. थोड्या वेळाने आम्ही लोणावळा फूड मॉलला थांबलो, स्नॅक्स घेतले आणि ब्रेक घेतला आणि मग पुन्हा प्रवास सुरू केला. लॉंग ड्राईव्हमध्ये असा छोटासा ब्रेक खूप रिफ्रेश करतो. मुंबईजवळ पोचल्यावर थोडासं ट्रॅफिक लागलं, पण ट्रॅफिक हा ट्रॅव्हलचा पार्टच आहे. थोडा पेशन्स आणि पुन्हा मार्ग मोकळा. सो फायनली आम्ही पोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे. हा एअरपोर्ट भारतातील सर्वात व्यस्त आणि आधुनिक एअरपोर्ट्सपैकी एक आहे. दरवर्षी लाखो प्रवासी इथून प्रवास करतात आणि फॅसिलिटीज, कनेक्टिव्हिटी आणि डिझाईनसाठी हे एअरपोर्ट खूप प्रसिद्ध आहे, जे की तुम्ही इथे पाहू शकता. अतिशय सुंदर असा एअरपोर्ट खरंच महाराष्ट्राची आणि भारताची एक शानच आहे. पासपोर्ट वगैरे चेक करून आम्ही एअरपोर्टमध्ये एंट्री घेतली. या स्क्रीनवर सर्व इंटरनॅशनल फ्लाईटचे शेड्यूल तुम्ही पाहू शकता. आम्ही आमच्या फ्लाईटचे टायमिंग आणि गेट नंबर कन्फर्म केले आणि त्यानंतर पुढे गेलो आपल्या बॅगेजचे वेट चेक करण्यासाठी. वेट चेक करून मग आम्ही निघालो व्हिएट जेट बॅगेज काउंटरकडे. व्हिएट जेट बॅगेज काउंटरला आम्ही 9 वाजताच पोचलो, बट फ्लाईट 2 वाजताची असल्यामुळे आम्हाला थोडा वेट करावा लागला. सो फायनली 9:30 वाजता चेक इन सुरू झालं, बॅगेज दिले आणि आम्हाला बोर्डिंग पास भेटले. आता खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल ट्रिपचा फील यायला लागला. थोडे फोटोज वगैरे काढून मग आम्ही पुढे सिक्युरिटी चेक इनसाठी गेलो. सो सिक्युरिटी चेक इनच्या आधी सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू बाहेर काढून ठेवल्या आणि सिक्युरिटी चेक इन पण पूर्ण झाले. सिक्युरिटी चेक इन झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस होती ती म्हणजे इमिग्रेशन.
सध्या इमिग्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता ड्युटी फ्री एरियामध्ये. आमच्याकडे थोडा टाइम होता, त्यामुळे शुभम त्याचं राहिलेलं काम एअरपोर्टवरूनच करून घेत होता. होते का आज काम? तर आता आमचे सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत. ॲक्च्युली इंटरनॅशनल फ्लाईटसाठी 3 स्टेप्स असतात. फर्स्ट थिंग इज बॅगेज चेक इन करावं लागतं. मोठ्या बॅगेजसाठी किंवा जे चेक इन बॅगेज असतात त्यासाठी 20 किलोचं लिमिट होतं आमच्यासाठी थाय वेटेडमध्ये, आणि जे केबिन बॅग्स आहेत त्यासाठी 7 kgचं लिमिट आहे. तर बॅगेज चेक इन झालेलं आहे. त्यानंतर बोर्डिंग पासेस पण भेटलेले आहेत सेकंड स्टेपमध्ये, तिकीट्स वगैरे चेक केल्यानंतर. अँड तिसरा पार्ट म्हणजे इमिग्रेशन. तर इमिग्रेशन पण अगदी व्यवस्थित पार झालेलं आहे. सो आता फक्त राहिलेली गोष्ट आहे ती म्हणजे बोर्डिंग. तर आमची फ्लाईट पहाटे 1:45 वाजता आहे. सो आमच्याकडे बराच टाईम आहे अजून, अँड त्या टाईममध्ये आम्ही थोडं एक्सप्लोअर करणार आहे एअरपोर्ट. खूप छान एअरपोर्ट आहे हे. तर आता आम्ही जात आहोत आमच्या गेटकडे. साधारण रात्री 1:15 ते 1:30च्या दरम्यान बोर्डिंग सुरू झालं. गेटवरून जाताना खूपच एक्साइटमेंट होती. तर आता आम्ही बोर्डिंग करणार आहोत प्लेनमध्ये. सो गाईज, फायनली बोर्डिंग झालेलं आहे आणि फ्लाईट रेडी आहे टेक ऑफ घेण्यासाठी. तर अशा प्रकारे आमचा पुणे टू मुंबईचा प्रवास झालेला आहे, ज्यामध्ये कॅब आम्ही जी बुक केली होती ती आम्हाला 4,000ला पडली होती, आणि व्हिएट जेटचे फ्लाईट तिकीट्स आम्हाला 7,000 अराउंड पर हेड पडले होते. सकाळी उठल्यानंतर जो व्ह्यू भेटला तो खरंच खूप छान होता. स्वच्छ आकाश, अथांग समुद्र आणि सुंदर बेटे. अशा प्रकारे फुकेटमध्ये आम्ही सेफली लँडिंग केलेलं आहे. सो अशा प्रकारे आमची 10 दिवसाची ट्रिप असणार आहे, आणि या पुढच्या दिवसात तुम्हाला थायलंडमधील बीचेस, फूड, ॲक्टिव्हिटीज आणि खूप काही व्हिडिओजमध्ये पाहायला मिळणार आहे. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.